नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्यू. माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मेथकूट. मेथकूट ही पारंपरिक रेसिपी आहे. काही लोक याला पळणीटसुद्धा म्हणतात. तर बघूया रेसिपी. एका जाडबोडाच्या कढईमध्ये 1 किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. मंद आचेवर ही डाळ गुलाबी होईपर्यंत परतायची आहे. गॅस जास्त मोठा ठेवायची नाही, त्यामुळे खमंगपणा हा पळणीटला येत नाही. सगळे जिन्नस हे मंद आचेवरच भाजायचे आहेत. तर हे मंद आचेवर भाजून घेऊया. डाळ भाजून झाली की इथं आपण अर्धा किलो पांढरा वाटाणा घ्यायचा आहे. तीही मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. पळणीट म्हणजेच मेथकूट हे अतिशय पौष्टिक. आता 250 ग्रॅम हिरवे मूग घ्यायचे आहेत. तुम्ही तर मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. तसेच हिरवे मुगानंतर 250 ग्रॅम मसूरची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. तर यानंतर आपण ते 100 ग्रॅम हिरवे वाटाणे, वाळलेले हिरवे वाटाणे 100 ग्रॅम घ्यायचे आहेत. तेही मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. ते सर्व प्रकारच्या डाळी असल्यामुळे हे खूप हेल्दी आहे. तसेच आता आपण वाटाणा भाजून घेतला की 100 ग्रॅम मटकी भाजून घ्यायची आहे मंद आचेवर. तर घरात जेव्हा भाजी नसेल किंवा मुलांच्या डब्याला भाजी केली नसेल तर कधी हे तुपाबरोबरही छान लागतं किंवा दह्याबरोबरही छान लागतं. मटकी भाजून झाली आहे. आता घेऊया 100 ग्रॅम चवाळी. ती मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. जर तुम्हाला एवढं प्रमाण करायचं नसेल तुम्ही निम्म प्रमाण घेऊन हे मेथकूट करू शकता. आता इथे घालायचं 100 ग्रॅम धणे. तेही भाजून घ्यायचे आहेत. हे मी 1 किलोचं प्रमाण सांगितलं आहे. तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणानुसार पाणी घेऊन तुम्ही हे करू शकता. आता धणे झाले आहेत. आता इथं 100 ग्रॅम जिरे घालूया आपण. 100 ग्रॅम जिरे भाजून घेऊया. ज्या मुलांना भूक लागत नाही, लहान मुलांना, तुम्ही 6 महिन्याच्या मुलांपासूनही हे पदार्थ देऊ शकता. भातासोबत घालून मऊ भात करायचा आणि त्यामध्ये तूप आणि मीठ घालून मुलांना खायला घालायचं आहे. त्यामुळे मुलाची भूकसुद्धा वाढते. आता इथे 10 काळी मिरी आणि 10 लवंग घातलेले आहेत. ते भाजून घ्यायचे आहेत. हे भाजून झाले की इथं 2 तिखट वेलदोडे घालायचे आहेत आणि करफूल घालायचे आहेत आणि तेही मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. गॅस मंदच ठेवायचं आहे. आता हे भाजून झालं की यामध्ये 1 चमचा मोहरीसुद्धा घालायचा आहे. तसेच इथे 100 ग्रॅम तिळही भाजून घालायचे आहेत. आता हे भाजून झालं की तर अर्धा चमचा मेथ्यांची दाणी घ्यायची आहेत. मेथी दाणे तेही मंद आचेवर भाजून घालायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतलं तर मेथकूट अतिशय उत्तम आणि छान होतं. दाणे परतून झाल्यानंतर आपण इथं पुढचं जिन्नस भाजणार आहोत. हिंग. इथं खडा हिंगाचा वापर केला आहे. खडा हिंगने छान वासही येतो आणि चवही छान लागते. जर तुमच्याकडे खडा हिंग अवेलेबल नसेल तुम्ही हिंग पावडरसुद्धा वापरले ते चालेल. हिंग भाजून झाल्यानंतर इथं एक घालणार आहोत हळकुंड. हळकुंड तीही भाजून घ्यायची आहे आणि सुंठाचा 1 तुकडाही भाजून घालायचा आहे. सुंठ नसेल तर सुंठ पावडरही चालेल. आता यामध्ये घालूया 10 ग्रॅम शहाजिरं. तेही मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालं की गॅस बंद करून यामध्ये पाऊण वाटी मीठ घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. मीठ हे थोडंसं ओलं असतं. तुम्ही वाळवून घेऊ शकता किंवा थोडंसं गरम करून हे वापरायचं. भाजलेली कडधान्य एकत्र करायचे आहेत. एका डब्यामध्ये घालायचे आहेत. तसेच हे दळायला देताना त्यामध्ये पावशर काश्मीरी मिरच्या आणि 10 बार लवंगी मिरची, जेणेकरून मेथकूटला कलर येईल आणि तिखटपणा येईल. हे छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे
आणि मग हे सगळे कडधान्य मिक्स करून याचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि हे गिरणीतून दळून आणायचे आहेत. जेव्हा गिरणीतून दळून आणतात तेव्हा आणल्यानंतर त्यामध्ये ते सगळं चाळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे सगळं एकत्र मिक्स होतं छान असं. पिठला खूप छान वासही येत आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लिहून कळवा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.